या याच्यावर बसवते जरा शांत. राजन बोला आपण. माझा सगळ्यांना नमस्कार. 2 दिवसापूर्वी तावडे साहेबांशी माझं बोलणं झालं. नाही म्हटलं की या नारायणपुरा विधानसभेमध्ये एकही राज्याचा नेता किंवा राष्ट्रीय नेत्यांचा प्रवास झाला नाही, म्हणून आपण एक 10 मिनिटासाठी आम्हाला वेळ द्यावा, कार्यकर्त्याशी संवाद साधावा, ह्यासाठी तावडे साहेबांनी मी आग्रह केला. त्यामुळे तावडे साहेब आले, त्यांनी कार्यकर्त्याशी संवाद साधला की कुठल्याही प्रकारे काही करू नका, मतदाराशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, कार्यकर्त्याला असं आवाहन करण्यासाठी तावडे साहेब आले होते. सुशिक्षित तुम्ही गेले काही दिवस सुपाऱ्यामध्ये परिवर्तन वगैरे वगैरे ऐकतायत. मला बोलून द्या ना. परिवर्तन वगैरे बोलतायत. खरं तर तावडे साहेब हा तुमच्या भाजपच्या नेत्यांचा अपमान हे करतायत. आमचं प्रतिनिधित्व वसई तालुक्याचं 2009 पर्यंत माननीय विष्णुजी सावरा जे कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री होते, म्हणजे सोपारा प्लॅटफॉर्म असेल, एसटी डेपो वेस्टचा असेल, हा वाडा मतदारसंघात होता आणि त्याचं प्रतिनिधित्व सावरा साहेब, खासदार वनगा साहेब करत होते. वसई तालुक्याचं 20 पर्यंत 9 पर्यंत रामभाऊ नाईक जे कॅबिनेट मंत्री, रेल्वे, पेट्रोलियम वगैरे होते, ते करतायत. ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी, शिक्षक मतदारसंघ आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या 19 वेळा इलेक्शन झाल्या. तिकडे भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाचेच 19च्या 19 वेळा आमदार होते. एवढं असताना काही डेव्हलपमेंट झाली नाही असा आरोप केला. म्हणजे स्वतःच्या हे आताचे जे खासदार आहेत ते स्वतःच्या वडिलांवर आरोप करतात 30 वर्षात काही झालं नाही डेव्हलपमेंट. इतका चुकीचा मुलगा मी कधी आयुष्यात बघितला नाही. म्हणजे स्वतःच्या मुलावर हे करणं चुकीचं आहे. आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? तर ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत. खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे. हे कागदोपत्री आहे. घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा. माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी. सगळे यांच्या नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत. आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते. धन्य आहेत. मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं का यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय पोचवलं माझ्याकडे, तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या. लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप. आता तावडे साहेब